तर पुढे आपण पाहणार आहोत नॉलेज. आता आमच्या विद्यानिकेतन गायडन्स ग्लोबल इन्स्टिट्यूटचं जे ध्येय वाक्य आहे, तर नॉलेज इज पॉवर हे वाक्य आहे. म्हणजे ज्ञान हीच शक्ती. तर ज्ञान म्हणजे काय, तर सुसंघटित माहिती प्राप्त केल्यानंतर होणारा समज किंवा जाणीव म्हणजे काय, तर ज्ञान होय. नॉलेज इज द अंडरस्टँडिंग ऑफ रूल्स needed to interrupt information, the compatibility of understanding the relationship between piece of information and what to actually do with the information. That is a knowledge. तर हे काय अंडरस्टँड करणं म्हणजे समजून घेणं आणि आपल्यामध्ये एक जाणीव निर्माण करणं म्हणजेच काय, तर नॉलेज हे आहे. समजतंय ना? हो सर. हो सर. हा. हो. आता पुढचा प्रश्न असा आहे की हु गेव द कन्सेप्ट ऑफ नॉलेज इंडस्ट्री 1962. तर 1962 साली ही कन्सेप्ट जी आहे, तर ती नॉलेज इंडस्ट्री ही कन्सेप्ट कुणी काढलेली आहे, तर फ्रिट्झ मॅकल्प यांनी ही संकल्पना शोधून काढलेली आहे. त्यानंतर एनकेसी हा आपला शेवटचा टॉपिक आहे. आणि एनकेसी बद्दल सांगायचं म्हटलं तर काल मी एनकेसीच्या वेबसाईटला व्हिजिट केली, तर ती वेबसाईटच अस्तित्वात नाहीये. तर ते आर्काइव्ह मध्ये जाऊन पाहावं लागते की जुन्या काळामध्ये वेबसाईट जर असतील तर त्या आपण आर्काइव्ह मध्ये आपण शोधून त्याची इन्फॉर्मेशन काढतो. म्हणजे सध्या हे सरकार आल्यापासून जुन्या काळातले जे एनकेसी आहे ते म्हणजे पूर्ण दुर्लक्षित झालेलं आहे. पण आपल्या सिलेबस मध्ये एनकेसी आणि NLM आहे, नॅशनल मिशन ऑन लायब्ररी, NML, नॅशनल मिशन ऑन लायब्ररी. तर एनकेसीचे अध्यक्ष कोण आहेत, सॅम पित्रोदा हे आहेत. पुढचा प्रश्न असा आहे की नेम द सायंटिस्ट हु सेड द इन्फॉर्मेशन सायन्स इज अ क्लस्टर ऑफ मेनी डिसिप्लिन्स वेअर इन द सेंटर कोर इज इन्फॉर्मेशन. तर फ्रिट्झ मॅकल्प हेच आहेत. म्हणजे असं कोणी म्हटलेलं आहे की इन्फॉर्मेशनच ही एक खूप मोठ्या म्हणजे सेंटर कोर आहे इन्फॉर्मेशन. म्हणजे थोडक्यात सर्व जगाची जी डेव्हलपमेंट झालेली आहे बिकॉज ऑफ इन्फॉर्मेशन. म्हणजे आम्ही 2000 साली ज्या बॅचलर ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स आबासाहेब गारवाडी कॉलेजमध्ये होतो, त्यावेळेला पहिलं वाक्य असं असायचं आमचं की सध्या माहितीचा परिस्फोट झालेला आहे. म्हणजे माहितीचा परिस्फोट म्हणजे माहिती एवढी वाढलेली आहे की माहितीवर नियंत्रण ठेवणं अतिशय कठीण झालेलं आहे. म्हणजे फ्रिट्झ मॅकल्प यांनी काय म्हटलेलं आहे की इन्फॉर्मेशन सायन्स इज अ क्लस्टर ऑफ मेनी डिसिप्लिन. म्हणजे अनेक डिसिप्लिनचं म्हणजे कोणत्याही सब्जेक्टचा जर विकास व्हायचा असेल तर इन्फॉर्मेशन शिवाय पर्याय नाही. तर असं फ्रिट्झ मॅकल्प यांनी म्हटलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, जस्ट ॲज अ कॉटन कॅन बी लूम्ड इन टू yarns which can be weaved into clothes, data can be weaved into information which can be used to form an organized body of dash. एक लक्षात घ्या की इन्फॉर्मेशन विच कॅन बी युज्ड ऑर्गनाइज्ड बॉडी ऑफ नॉलेज. म्हणजे कॉटन जे आहे ते कशापासून तयार होतं, कॉटन पासून यान तयार होतं आणि यान पासून क्लोथ तयार, म्हणजे आपल्या कापसापासून कापड तयार होतं. त्याच पद्धतीने माहितीपासून काय तयार होतं, तर नॉलेज तयार होत असतं. पुढचा प्रश्न असा आहे, असर्शन रिझन. तरी देर इज अ नो डिफरन्स बिटवीन नॉलेज मॅनेजमेंट अँड इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट. आणि दुसरा रिझन आहे, नॉलेज अँड इन्फॉर्मेशन आर समटाइम्स युज्ड सिनोनिमसली अँड इंटरचेंजेबली. तर ए इज ट्रू म्हणजे ए इज अ फॉल्स. म्हणजे एक लक्षात घ्या की नॉलेज मॅनेजमेंट आणि इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट मध्ये डिफरन्स नाही असं म्हटलेलं आहे. आहे का नाही? आहे सर. कारण डेटा नॉलेज, डेटा इन्फॉर्मेशन नॉलेज आणि विजडम याच्यामध्ये फरक आहे. कारण डेटा हा कच्चा असतो आणि त्याच्यावरती प्रोसेस केल्यानंतर इन्फॉर्मेशन तयार होते. त्यामुळं डेटा, इन्फॉर्मेशन, नॉलेज आणि विजडम या चारही कॉन्सेप्ट मध्ये फरक आहे. हा, मग ऍक्च्युली कसं आहे, देर इज अ नो डिफरन्स बिटवीन नॉलेज मॅनेजमेंट अँड इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट. म्हणजे
कुठलाही फरक नाही असं म्हणते, म्हणजे हे खरं आहे का खोटं आहे? फॉल्स आहे ना. येस आणि आर इज ट्रू म्हणजे नॉलेज अँड इन्फॉर्मेशन आर समटाइम्स इज सिनोनिमसली अँड इंटरचेंजेबल, म्हणजे आर इज ट्रू आणि ए इज फॉल्स असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर पुढचा प्रश्न आहे, कीपिंग वन्स स्किल्स अँड नॉलेज करंट इज द इथिकल ऑब्लिगेशन ऑफ रेफरन्स लायब्ररियन, आणि इट इज अ रिस्पॉन्सिबिलिटी of the reference librarian to satisfy the current information needs of users. म्हणजे एक लक्षात घ्या की रेफरन्स लायब्ररियन आहे त्याला इथिकल ऑब्लिगेशन पाहिजे, कशाचं? करंट नॉलेजचं, आणि म्हणजे स्किल्स पाहिजेत त्याच्याकडे, तर तो रेफरन्स सर्व्हिस तो चांगल्या प्रकारे देऊ शकतो. म्हणजे ए इज ऑल्सो ट्रू अँड आर इज ऑल्सो ट्रू, म्हणजे आर काय म्हणता येईल, इट इज अ रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ the reference librarian to satisfy the current information needs of user. म्हणजे user satisfaction is the ultimate aim of library असं म्हटलं जातं. म्हणजे A is also true, R is also true. वंदना मॅडम जरा हे करा. येस सर. आपल्या पहिल्या युनिट वरती असेही प्रश्न विचारले जाऊ शकतात. हु कॉइन द टर्म नॉलेज सोसायटी? तर नॉलेज सोसायटी ही जी संकल्पना आहे ती कोणी मांडली? तर पीटर ड्रकर यांनी 1969 मध्ये नॉलेज सोसायटी ही संकल्पना मांडलेली आहे. त्यानंतर फुल फॉर्म ऑफ TKDL. TKDLचा लॉंग फॉर्म काय आहे? ट्रॅडिशनल नॉलेज डिजिटल लायब्ररी. कोलॅबरेशन एफर्ट ऑफ निस्केअर अँड डिपार्टमेंट ऑफ आयुष यांनी TKDL ची काय केलेली आहे? स्थापना केलेली आहे. त्यानंतर पब्लिक नॉलेज प्रोजेक्ट फंडेड बाय, तर त्याचं उत्तर आहे जॉन विलिन्स्की. सर पुढे. एक मिनिट आहे. खालचा प्रश्न घ्या दादा. तर एक प्रश्न दिसत नाहीये. तर बरं, या ठिकाणी मीच एक्सप्लेन करतो की व्यक्तीने व्यक्त न करता येणाऱ्या ज्ञानास टिंबटिंब असंही म्हटलं जातं. एक लक्षात घ्या की सप्टेंबर 2021 मध्ये परीक्षा झाली होती, त्यामध्ये 10वा प्रश्न जो आहे तो काय होता? नॉलेज दॅट मे नॉट बी एक्सप्रेस्ड बाय अन इंडिव्हिज्युअल इज डॅश. डेटा, एक्सप्लिसिट नॉलेज, टॅसिट नॉलेज आणि इन्फॉर्मेशन. उत्तर काय आहे त्याचं? अव्यक्त ज्ञान. टॅसिट नॉलेज म्हणजे अव्यक्त ज्ञान. अव्यक्त ज्ञान म्हणजे काय? व्यक्त न करता येणारे. बरोबर आहे का? म्हणजे दोन प्रकारचं नॉलेज असते, टॅसिट नॉलेज आणि एक्सप्लिसिट नॉलेज. म्हणजे अव्यक्त ज्ञान म्हणजे काय? आता या ठिकाणी वर एक प्रश्न आहे पहा की द नो, हाऊ अँड नो हू टाइप्स ऑफ नॉलेज आर डिफिकल्ट टू क्वांटिफाय अँड मेजर्स बिकॉज बोथ आर टॅसिट नॉलेज. म्हणजे हे जे प्रकार आहेत कुठले? नॉलेज आर डिफिकल्ट टू क्वांटिफाय अँड मेजर, म्हणजे नॉलेज हे मोजू शकत नाही, त्याचं मापन होऊ शकत नाही. नो हाऊ अँड नो हू, तर हे कुठले? म्हणजे व्यक्त होऊ शकत नाही. म्हणजे काय? तर टॅसिट नॉलेज. तर एक लक्षात घ्या की टॅसिट नॉलेज आणि एक्सप्लिसिट नॉलेज ह्याच्यावर अनेक परीक्षांमध्ये प्रश्न आलेले आहेत. तर अव्यक्त म्हणजे द नो, एक मिनिट, एक्सप्लिसिट म्हणजे काय? तर म्हणजे जे व्यक्त करता येत नाही असं नॉलेज म्हणजे काय? आता एक्सप्लिसिट नॉलेज आणि टॅसिट नॉलेज मध्ये काय फरक आहे आपण पाहूया. तर एक्सप्लिसिट नॉलेज मध्ये डेटा, इन्फॉर्मेशन, रेकॉर्ड आणि डॉक्युमेंट आणि फाईल हे कुठल्या प्रकारचं नॉलेज आहे म्हणून सांगू शकाल का? एक्सप्लिसिट नॉलेज आहे. काय एक्सप्लिसिट नॉलेज आहे? डेटा, इन्फॉर्मेशन, रेकॉर्ड, डॉक्युमेंट आणि फाईल. कारण त्याची मेजरमेंट होतीये, त्याचं काउंटिंग होतंय. ओके, मेजरमेंट होते म्हणजे नेमकं काय होतं? आपण होतोय.
हा तर बरोबर आहे. इझी टू पास म्हणजे ते पास करण्यासाठी सोपं आहे. इझी टू ऍक्सेस करण्यासाठी ते सोपं आहे. कुठलं? एक्सप्लिसिट नॉलेज म्हणजे डेटा, इन्फॉर्मेशन, रेकॉर्ड, डॉक्युमेंट आणि फाईल हे काय आहे? एक्सप्लिसिट नॉलेज आहे. हे किती टक्के आहे? म्हणजे किती टक्के वापरलं जातं? 5% वापरलं जातं. पण टॅसिट नॉलेज आहे ते 95% वापरलं जातं. म्हणजे काय? आलेले एक्सपेरियन्सेस आहेत, थिंकिंग आहे, कमिटमेंट आहे, डिसिजन आहे. तर हे कुठलं नॉलेज आहे? टॅसिट नॉलेज आहे. बरोबर आहे. तर हे 95% आपण आयुष्यामध्ये वापरत असतो. म्हणजे ते पास होऊ शकत नाही. म्हणजे मी माझा एक्सपिरियन्स एखाद्याला द्यायचा ठरवलं तर देऊ शकतो का? हा, म्हणजे माझं सर थिंकिंग जर द्यायचं असेल तर देऊ शकतो का? डिसिजन देऊ शकतो का? डिसिजन मी जे घेतोय ते दुसरे जण डिसिजन म्हणजे घेऊ शकतात, पण वेगळ्या प्रकारच्या ज्ञानानुसार घेऊ शकतात. म्हणजे टॅसिट नॉलेज आणि एक्सप्लिसिट नॉलेज मध्ये हा बेसिकली फरक आहे. आणि आता आपण पाहणार आहोत